यंग जनता ब्रिगेड की ओर से खिलाड़ियों का सत्कार कार्यक्रम आयोजित किया गया था। इस समय क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार के हाथों खिलाड़ियों का सत्कार किया गया। यंग जनता ब्रिगेड की ओर से खिलाड़ियों का सत्कार कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस समय क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार इनके हाथों चंद्रपुर के उत्कृष्ट खिलाड़ियों का प्रमाण पत्र व सम्मान चिन्ह देकर सत्कार किया गया। इस कार्यक्रम में यंग जनता ब्रिगेड के संस्थापक अध्यक्ष तथा विधायक किशोर जोरगेवार, राजुरा विधानसभा क्षेत्र के विधायक सुभाष धोटे, कांग्रेस के ग्रामीण जिला अध्यक्ष प्रकाश देवतले, सुभाष गौर, विनोद दत्तात्रेय, मनपा गटनेता डॉक्टर सुरेश महाकुलकर, प्राध्यापक सूर्यकांत खनके, पूर्व नगर सेवक बलराम डोडानी, अजय जायसवाल, अशोक मत्ते, इनके साथ ही अन्य मान्यवरों की इस समय मंच पर उपस्थिति थी। चंद्रपुर के अनेक खिलाड़ियों ने परिस्थिति पर मात करते हुए विविध खेल में सफलता प्राप्त करते चंद्रपुर जिले का नाम देश स्तर पर रोशन किया है। ऐसे ही प्रतिभाशाली खिलाड़ियों का सत्कार कार्यक्रम यंग जनता ब्रिगेड की ओर से आयोजित किया गया था। यंग जनता ब्रिगेड के कार्यालय में आयोजित इस कार्यक्रम में शिव छत्रपति पुरस्कार्थी वॉलीबॉल खिलाड़ी कुंदन नायडू, धनुर्विद्या अंतर्राष्ट्रीय खिलाड़ी जयलक्ष्मी श्रीकोंडा, शिव छत्रपति पुरस्कार्थी वॉलीबॉल अंतर्राष्ट्रीय खिलाड़ी राजेश नायडू, स्केटिंग राष्ट्रीय खिलाड़ी स्वरूप कातकर, राष्ट्रीय पावर लिफ्टिंग प्रशिक्षक भूषण देशमुख, राष्ट्रीय स्वर्ण पदक विजेता पल्लवी चौधरी, राष्ट्रीय पावर लिफ्टिंग प्रशिक्षक खेमराज हिवसे, नेशनल कबड्डी खिलाड़ी राधिका नल्लुवार, अंतर्राष्ट्रीय कबड्डी खिलाड़ी प्रियंका रागेट, सुमित बुटले, वैभव नायडू, इन आदि के साथ अन्य प्रतिभाशाली खिलाड़ियों का क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार के हाथों सत्कार किया गया। इस समय यंग जनता ब्रिगेड के आदिवासी विभाग के जिला अध्यक्ष जितेश कुड़मे थे। यंग जनता ब्रिगेड के शहर संगठक कलाकार मल्लारप, युवा नेता अमोल शेंडे, शहर संगठक विश्वजीत शाह, इन आदि के साथ अन्य पदाधिकारी और कार्यकर्ताओं की बड़ी संख्या में उपस्थिति रही। भावना, एक प्रेम भावना, त्याच्या कामानी त्याच्या गोष्टी ऐकल्यामुळे किंवा त्याचा नंतर प्रत्यक्ष सहकार संबंध आल्यानंतर तो आपल्याशी कसा वागतो, कसा बोलतो, यावरून त्या माणसाविषयीचं एक साधारणतः निर्माण होतो। आणि मी सुनील भाऊंच्या बद्दल मी नेहमी ऐकतो। भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते, मी ते नम्रपूर्वक सांगेन, सगळ्यांच्या समोर सांगेन, मी भाऊने सांगितलं की नितीन गडकरी त्यासोबत मी खूप प्रवास केला, बंदीपासून तर चार्टर ट्रेन पर्यंत। तर त्या अनेक बैठकांमध्ये ते नेहमी दोन लोकांची तारीफ करायचे, काँग्रेसच्या दोन लोकांची तारीफ करायचे। त्याच्यातले एक आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि दुसरे सुनील केदार, या दोन लोकांची तारीफ करायची आणि सांगायचे की बा राजकारण कसं करायचं, कसं जिद्दीनं करायचं, कोणतंही काम कसं तरीच न्यायचं, कुठेही जाता निवडूनच येईल ही कशी जिद्द ठेवायची, ते ह्या दोन लोकांपासून शिका म्हणून नेहमी सांगायचे। आणि तो एक आकर्षण होतं। आणि आम्ही एका सभागृहामध्ये असताना भाऊंचा तो नम्रता, मला वाटलं की हा माणूस खूप काहीतरी तीर्थर आला असेल, आलेल्या माणसावर खूप चिडून धावून जात असेल, परंतु जेव्हा केव्हा त्यांच्याशी बोललो त्यांची ती नम्रता, त्यांचं ते इतक्या पिढ्यांचं राजकारण असताना सुद्धा राजकारण न डोक्यात न गेलेला माणूस म्हणून मला त्यांची ओळख आहे। म्हणून तर यावर भेट द्यावी असं एवढंच एक मनात होतं। परंतु जेव्हा काही लोकांना कळलं, आमचे नायडूजी ते म्हणू लागले की क्रीडा मंत्री आ रहे हैं आणि क्रीडा मंत्री येत आहे, क्रीडाच्या संबंधीचे काही लोक त्यांना भेटलेच पाहिजे। आणि अनेक क्रीडापटूशी, क्रीडा संघटनांची माझा व्यक्तिगत संबंध असल्यामुळे त्यांनी सांगितलं की काही लोकांना जर आपण त्यांच्या हस्ते आपण जर फेलिसिटेट करू शकलो तर मात्र बरं होईल। आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की मी हा कार्यक्रम करत असताना भाऊंना फक्त एवढं बोललो मी आज सकाळी की भाऊ तुम्हाला एक 5 मिनिटाकरता माझ्या ऑफिसला घरी भेट द्यायची आहे। त्यांनी सांगितलं यस। आणि नंतर दुपारून त्या कार्यक्रमामध्ये मी जेव्हा नियोजन भवनमध्ये गेलो तेव्हा काही लोक मला फोन येऊ लागले की भाऊ काही लोक म्हणतात की मंत्र्यांच्या हस्ते आम्हाला प्रमाणपत्र घ्यायचं आहे, मंत्र्यांकडून जे आमच्यासोबत फोटो काढायचा आहे। मग मी ठरवलं की आपला एक छोटेखानी माईकचा कार्यक्रम दिलाच पाहिजे, कारण की साधारणतः पांढरे कपडे घालणारा माणूस कुठच्याही दौऱ्यावर गेला आणि त्यानंतर बाईकवर 4 लोकांसोबत बोलायला नाही भेटलं तर त्याचं मात्र काही पोट भरल्याशिवाय वाटत नाही। म्हणून ही तुमची उद्या ही चंद्रपूरच्या दौऱ्यामध्ये राहू नये म्हणून माईकचा हा सगळा प्रपंच आहे। निश्चितपणे आज तुम्ही जी बैठक घेतली त्याच्यामध्ये पशुसंवर्धन या जो सगळ्यात विषय टाकाऊ विषय आहे, ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते,
हजार कोटी रुपये चंद्रपूरमध्ये आल्याच्या नंतर सुद्धा पशुसंवर्धन विभागाला जर मिळालेले पैसे पाहिले तर ते शून्य पैसे आहेत. आणि त्या खात्यामध्ये आपलं जे काम आणि जी दृष्टी आणि जे विजन ठेवून आपण काम करत आहात त्याच्यासाठी मी चंद्रपूरचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे मी तुम्हाला सॅल्यूट केल्याशिवाय राहणार नाही. कोणतंही खातं कोणतंही काम असेल त्या खात्यामध्ये आपला जीव होतं. आपल्याला दिलेलं पत्र झाला. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की सुनील भाऊचा सुद्धा जो प्रवास किंवा सुनील भाऊची सुद्धा विधानसभेची एंट्री आहे ते सुद्धा अपक्षमधून आणि तेव्हा सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हा नव्हतीच तेव्हा राष्ट्रवादीची निर्मातीच झाली नव्हती. तेव्हा काँग्रेस अल्पमतामध्ये होती आणि बीजेपी सेनेच्या गव्हर्नमेंटमध्ये सुनील भाऊ त्यावेळेस ऊर्जा राज्यमंत्री होते. त्यामुळे तुमच्यासारखी त्यांची सुद्धा मोठी परिस्थिती विचित्र होती. काँग्रेसमध्ये त्यावेळेस धुवाधार नेते होते रणजित बाबू देशमुख सारखे, श्रीकांत जिचकरांसारखे यांना तिकीटच मिळत नव्हते. म्हणजे तुम्हाला जसं बीजेपी तिकीट देत नव्हते तसं यांना काँग्रेस पण तिकीट देत नव्हते. म्हणून जसं तुम्ही सुद्धा तुमची ही ब्रिगेड काढली, सुनील भाऊ सुद्धा त्यावेळेस मोठे यंग होते, एनर्जेटिक होते आणि त्यांनी सुद्धा त्यावेळेस अपक्ष म्हणून विजय मिळवला. आणि नंतर मग मधला काळ सोडला तर सुनील भाऊ कंटिन्यू 95 पासून आतापर्यंत आमदार आहे, मंत्री आहे. आणि जिल्ह्यामध्ये त्यांचे आमचा एक तर माझ्या मतदारसंघापुरता किंवा चंद्रपूर शहरापुरता बघाशापुरता संपर्क आहे, परंतु नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये आज नागपूरची जिल्हा परिषद सुनील बाबूच्या स्वतःच्या ताकदीने जरी पक्षाची असली तरी त्यांनी जिंकलेली जिल्हा परिषद आहे. तर असा हा मंत्री आज आपल्या जिल्ह्यामध्ये आला. 2-3 दिवसापूर्वी त्यांच्या पीएचा त्यांच्या मला फोन आला होता की सुनील भाऊ 3 तारखेला येणार आहे. तर मग आम्ही सुद्धा आज संपूर्ण आपले कार्यक्रम वगैरे रद्द करून आज त्यांचं स्वागत करून त्यांची मिटिंग आणि त्यांचं संपूर्ण आत्तापर्यंत सगळा घेऊन आज इथं आम्ही आपल्या समोर उपस्थित झालो. एक आणखी आठवण सांगतो सुनील बाबूची की सुनील बाबूची आख्या किशोर आपल्या चंद्रपूरला राहत होती, राजेश्वरराव फूड म्हणून. फूड साहेबांचं सुद्धा फार मोठं काम होतं. एक तपाळ नावाची योजना सावलीची, त्याच्यासाठी ते फार घडले. त्यांचे वडील बाबासाहेब जेव्हा नेहमी आले तर त्यांना त्यांच्याकडे जात होते. सुनील भाऊ सुद्धा मध्यंतरी गेले. असा सुनील भाऊचा एक आपल्या चंद्रपूर जिल्ह्याची, चंद्रपूर शहराची संबंध आहे. आपण मला याचे निमंत्रित केलं. त्याऐवजी मैं आपके बारे में बात करूं, मैं जस्ट गिव मी सम लिटिल टाइम और टॉक सेकंड हाफ. आणि किशोरवाने आपल्या मनातलं काही विचार आहे मांडले. सुभाष भाऊने सांगितलं, सुभाष भाऊचं आमचं जुनं नातं आहे, म्हणजे वडिलांपासून दुसरी पिढी आम्ही आहेच आहे. आणि त्यांनी आपल्याला हे सांगितलं की माझी सुद्धा सुरुवात अपक्षच म्हणून झाली आहे. इतकंच आहे की मी निवडणूक लढत असताना त्यावेळेचे जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री होते ते, त्यांच्या विरोधात मी धामधूम लढलो होतो. जरा तुमच्या काय असा प्रसंग आहे, तुमची निवडणूक मंत्र्याच्या विरोधात झाली तशी मंत्र्याच्याच विरोधात म्हणा, नावाला व्यक्तीसाठी होते. खरी निवडणूक तुमची मंत्र्याच्याच विरोधात. आपण इतिहास सांगितला आणि मी आज या ठिकाणी आपल्याकडनं आपल्यापुढे एवढंच विचार मांडली की आपल्यासारखं व्यक्तिमत्व समाजाला आज नितांत गरजेचे आहे. समाजाला खूप लहान लहान अडचणी आहे. समाजामध्ये भरकटलेले विचार खूप आहे आणि समाजाला नेहमी असं वाटत असतं की त्याच्या सगळ्या अडचणीवर मात देण्यासाठी त्याला एक चांगला नेता प्राप्त व्हावा आणि त्या नेत्याने सगळ्या संघटित करावं आणि समाजाला योग्य दिशा द्यावी, अशी प्रत्येक समाजाला सत्तेला त्याची अपेक्षा करत असते. आपल्या माध्यमात एक चांगलं व्यक्तिमत्व आज चंद्रपूर आणि चंद्रपूर विधानसभेमध्ये प्राप्त झालेलं आहे. सुभाष भाऊने सांगितले की त्यांची जे माईंची भानगड होती, त्यांचे दोन्हीचे कार्यकर्ते तिथे गेले पण तुमच्या इथे आक्रमकता पाहून देऊन त्यांनी आपल्या लोकांना सांगितले शिका त्या ठिकाणी. आणि हीच गोष्ट आज अत्यंत महत्वाची आहे. सन्माननीय किशोर भाऊ, दिवस येतात दिवस जातात, सत्ता येते सत्ता निघून जाते, पण शेवटी राजकारणी माणसाला हाच विचार करा, माझ्यासारखा म्हणून नेहमी हाच विचार करतो की आम्ही नेमकं राजकारण कशासाठी करायचं.
आम्ही राजकारण पदभोगासाठी करायचं की राजकारण समाजाला दिशा आणि त्या ठिकाणी समाजासाठी भलं करण्यासाठी करायचं, हा त्या ठिकाणी कुठेतरी निर्णय करावा आणि मग पुढे निघत जावं. अन्यथा विस्कळीतपणा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येईल. हा देश स्वतंत्र झाला, स्वतंत्रानंतर देशाला चालवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली जरूर, आणि त्या घटनेच्या आधारावर हा देश जगामध्ये तिसरी महाशक्ती केव्हा सुरू झाली होती, पण कुठेतरी त्याच्यामध्ये विस्कळीतपणा आला आणि आम्ही कुठेतरी भरकटला गेलो.